ओके, वी आर ऑन पेज 85, क्वेश्चन नंबर 5. ठीक है. Journalize the following transaction in the books of Kunal Stores. तो सबसे पहले क्या करना है, जर्नल ऑफ मेसर्स कुणाल स्टोर्स. ओके, हेडिंग और हमारा फॉर्मेट डेट पर्टिकुलर्स जर्नल फोलियो डेबिट रुपीस क्रेडिट रुपीस. 2018 is the year, so 2018 first transaction August 1st, first transaction August 1st. Okay, ठीक. Now purchase goods of rupees 90,000 at 10% trade discount and 10% cash discount from Rakesh, and 1/3 amount paid by check. आता बघा इकडे काय काय होतं. वर्किंग नोट, फर्स्ट ऑगस्ट वाले ट्रान्झॅक्शन आपण करतोय. ठीक आहे. आपण राकेश कडनं परचेस केले गुड्स किती, 90,000 रुपीज. 90,000 चे गुड्स होते. हे आहे ग्रॉस परचेस. त्यातनं सगळ्यात पहिला 10% काय मायनस करायचं आपल्याला, ट्रेड डिस्काउंट मायनस 10%. 10% किती होतात, 9,000. किती राहिले, 81,000. म्हणजे माझं परचेस अकाउंट येणार आहे ते कितीवर येणार, 81,000. नॉमिनल एक्सपेन्स डेबिट. ठीक आहे. आता क्वेश्चन काय म्हणाला पुढे, 10% कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट तेव्हा देतात जेव्हा पेमेंट असतं. पेमेंट जेवढं करणार फक्त त्याच्यावरती कॅश डिस्काउंट येणार. कोणाकडनं घेतली आपण हे गुड्स, राकेश कडनं. पुढे काय सांगितले, 1/3 अमाऊंट पेड बाय चेक. याचा अर्थ काय झाला बघा, 81,000 चा माल घेतला आपण, 1/3 अमाऊंट आपण चेकने पे केली. ठीक आहे. 1/3 म्हणजे कसे, 81,000 इंटू 1/3. इज दॅट क्लिअर. याला तुम्ही सॉल्व्ह कराल ना, 3 2 जा 6, 3 7 जा 21, so it is 27,000. Okay, so ₹27,000 चं पेमेंट होतंय. कसं होतंय, चेकने पेमेंट होतंय म्हणजे कॅश डिस्काउंट येणार की नाही. मग इकडे आला आपला डिस्काउंट, आणि तो पण किती पर्सेंट होता, 10%. 2700 आले. मला मायनस करायचं आपल्याला, बरोबर की नाही. सो इट इज 24,300. हे झालं ऍक्च्युअल पेमेंट. सो बँक पर्सनल गिवर क्रेडिट, डिस्काउंट पण क्रेडिट, लक्षात ठेवा. तरी रूल प्रमाणे नॉमिनल इन्कम क्रेडिट. आता बघा कसं झालंय, 81,000 चा टोटल माल होता, त्यातनं 27,000 पेमेंट केलं. मग बॅलन्स उरला ना आपल्याकडे, हे सर किती उरला, 81,000 मायनस 27,000. हे जो बॅलन्स उरला ना, हे काय आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन.
इज दैट क्लियर? टोटल क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तो 81 मायनस 27. 11तनं 7 गेले 4 उरले, झालं 1. 8तनं 3 गेले 5 उरले. इट इज 54,000. ओके. 54,000 क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन साठी मला माणसाला लक्षात ठेवायला लागेल. राकेश पर्सनल गिवर क्रेडिट. इज दॅट क्लिअर? माझा बघा, सेन्स बघा. टोटल परचेस 81,000. ठीक आहे. त्यातनं क्रेडिट परचेस 54,000. जिकडे मी कोणाला लक्षात ठेवतो? राकेश. बॅलन्स होता 27,000. ज्यातनं जे डिस्काउंट आहे ते आहे 2700 आणि पेमेंट आहे ते आहे 24,300. सो परचेस नॉमिनल एक्सपेन्स डेबिट झाली. राकेश पर्सनल गिवर क्रेडिट झाला. बँक पर्सनल गिवर क्रेडिट झाला. बँक क्रेडिट झाला म्हणून डिस्काउंट पण क्रेडिट झाला. इज दॅट क्लिअर? सी एकच ट्रान्झॅक्शन आहे, पण एक ट्रान्झॅक्शन मध्ये स्टेप बाय स्टेप गोष्टी होतात. आधी 90,000चे गुड्स विकत घेतले गेले. मग सांगण्यात आलं चल 10% तुला फ्लॅट डिस्काउंट पहिला देऊन टाकूया, 81,000चा पण बिल बनवूया. 81,000 मध्ये सांगण्यात आलं पैसे दिले 10% अजून डिस्काउंट. मग आपण 27,000 रुपये द्यायचं ठरवलं. मग ते म्हणाले ठीक आहे, 27 मधनं 2700 गेले कॅश डिस्काउंटचे, 24,300 माल देऊन टाक. म्हणजे उरले 54, ते क्रेडिट मध्ये आले. कंबाईन एंट्री आहे. परचेस अकाउंट डेबिट टू राकेश अकाउंट टू बँक अकाउंट टू डिस्काउंट. इज दॅट क्लिअर? सो परचेस अकाउंट डेबिट 81,000 टू राकेश अकाउंट 54,000 टू बैंक अकाउंट 24,300 टू डिस्काउंट अकाउंट 2,700 being goods purchased from Rakesh. Is that clear? Being goods purchased from Rakesh. पुढे opened current account in State Bank of India by depositing 60,000. State Bank of India काय ओपन केलं? अकाउंट ओपन केलं, डिपॉझिट केलं. काय डिपॉझिट केलं असेल आपण? कॅश ऑफ कोर्स. स्टेट बँक ऑफ इंडिया पर्सनल रिसीवर डेबिट कॅश रियल गोज आउट क्रेडिट. बरोबर गेलं? सो ऑगस्ट 5th it is State Bank of India account debit to cash account. Are we clear? 60,000 being deposited cash in State Bank of India. Clear? Next, August 8th, cash purchases. Purchase nominal expense debit. है कि नहीं? Cash real
goes out credit first. So purchase account debit to cash. आता लक्षात घ्या, कॅश परचेसेस म्हणजे आपण पैसा घेतला का विकत नाही, गुड्स घेतले. ठीक आहे. 85,000, 85,000 being goods purchased for cash. पुढे August 10. Sold goods sold on credit to Tushar rupees 20,000 at 10% trade discount. एक आहे तुषार, दुसरा कोण आहे, सेल्स. तुषार पर्सनल आहे, रिसिव्हर आहे, डेबिट होणार. सेल्स नॉमिनल आहे, इन्कम आहे, क्रेडिट होणार. आणि घ्यायला मायनस करून लिहायचं ना आपल्याला, ट्रेड डिस्काउंटला मायनस करून लिहायचं. तो तुषार अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000 minus 10% is 2,000. 18,000 चा इफेक्ट आला. Being sold goods to Tushar. Clear? पुढे पेड सॅलरी. ओके. आता पेड सॅलरी म्हणजे सॅलरी आणि कॅश ना. सॅलरी नॉमिनल आहे, एक्सपेन्स आहे, डेबिट होणार. कॅश रिअल आहे, गोज आउट आहे, क्रेडिट होणार. सो ऑगस्ट 12 it is salary account debit to cash account 4,000 being paid salary. Okay, clear? Tushar returned goods of rupees 250. Tushar returned goods of rupees 250. आता इथे रिटर्न्स ची केस आहे. रिटर्न्स दोन प्रकारचे असतात, लक्षात घे. एक असतो परचेस रिटर्न, एक असतो सेल्स रिटर्न. समजा आपण एखादी गोष्ट विकत घेतली आणि ती चुकीची आहे किंवा काही कारणास्तव आपल्याला ती नको आहे, आपण जेव्हा ती परत करतो त्याला मी परचेस रिटर्न म्हणतो. पण ज्याने मला ती विकली असेल, जेव्हा त्याला ती गोष्ट परत मिळते तेव्हा तो त्याला काय म्हणतो, सेल्स रिटर्न. आता इथे लिहिले तुषार रिटर्न गुड्स. मग आता जर तुषार मला गुड्स परत करतोय आणि त्याने रिटर्न केले, तर मी त्याला विकलेले ना, म्हणून त्याने मला रिटर्न केले. तर ह्या कंडिशन मध्ये इकडे आहे सेल्स रिटर्न अकाउंट. अजून सिंपल करायसाठी काय करायचं, क्वेश्चन मध्ये बघायचं की वरती तुषार दिसतोय का, दिसतोय. तुषारला मी काय केलेलं, सेल्स. मग हे कोणता रिटर्न असेल, सेल्स रिटर्न. इज दॅट क्लिअर? असं. पण इंग्लिश ग्रामर इथे सिंपल दाखवते, तुषार परत करतोय. तुषार परत तेव्हाच करू शकतो ना जेव्हा मी त्याला विकलं असेल, म्हणजे सेल्स रिटर्नच. इज दॅट क्लिअर? सो तुषार पर्सनल गिव्हर क्रेडिट, येस ऑर नो? सेल्स रिटर्न नॉमिनल डेबिट. Today 16th August. It is sales return account debit to तुषार अकाउंट. ठीक है, 250 250 being goods returned by
तुषार. Buying goods returned by तुषार. क्लियर? ठीक आहे. गुड्स टेकन बाय कुणाल फॉर हिज प्रायव्हेट यूज. लक्षात ठेवा, कुणालच्या पुस्तकामध्ये आपण लिहितोय सगळं. मग गुड्स टेकन, टेकन बाय हुम? कुणाल, फॉर प्रायव्हेट यूज. प्रायव्हेट पर्सनल यूज काय म्हणतात त्याला? ड्रॉइंग. ड्रॉइंग पर्सनल रिसिव्हर डेबिट. आणि गुड्स टेकन रिअल गोज आउट क्रेडिट. सो 17th August, drawings account debit to goods withdrawn by कुणाल account. ठीक आहे. मी नुसतं गुड्स नाही लिहू शकत, मला कारण पाहिजे. लक्षात घ्या, नॉर्मली आपण गुड्स नुसतं लिहित पण नाही. आपण गुड्स ना आयदर परचेस लिहितो, आयदर सेल्स लिहितो. त्या अलावा काही पण झालं असेल तर आपण गुड्सच्या पुढे रिझन लिहितो. जसं इथे गुड्स विथड्रॉन बाय कुणाल. समजा उद्या गुड्स चोरीला गेले, गुड्स लॉस्ट. समजा जळले, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. समजा वाटले, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल. आहे सगळे गुड्स अकाउंटच आहेत, फक्त गुड्सच्या पुढे त्याचं स्पेसिफिक रिझन आपण लिहितोय. गुड्स अकाउंट नुसतं कधीच लिहायचं नाही, नाही तर पाप लागतं. मला कट होते, एवढं मोठं पाप लागतं. सो 2000 2000. ठीक आहे. ओके, थोडा फॉर्मॅट आता एक्सटेंड कर. being goods withdrawn by Kunal for private use. ठीक है. पुढे purchased laptop of 40,000 from Joshi Electronics at 18% GST paid by check. आता बघा, आपण घेतला लॅपटॉप कितीचा? 40,000. त्याच्यावरती दोन गोष्टी ऍड होणार आहेत. इनपुट, आठवतंय का? इनपुट जेव्हा जेव्हा जीएसटी येतं परचेस वरती तेव्हा इनपुट, सेल्स वरती तेव्हा आउटपुट. सो इनपुट SGST आणि CGST, मग आपली टोटल येणार. बरोबर की नाही? 18% जीएसटी होता, हाफ ऑफ 99% जातो. ओके, 99%. आता बघा 40,000 मी एक झिरो काढला तर किती राहिले? हे माहितीये किती आहेत? 10%. मी अजून एक झिरो काढलं तर मध्ये किती राहिले? 400. हे किती माहितीये? 1%. मग इंटू 9 करणार तर 9% मिळणार की नाही? 4 9 जा 36, 3600. तो 3600 47,200. आर वी क्लिअर ऑन दिस? समजलं? आता त्यांनी काय सांगितलं? पेड बाय चेक ना. मग इकडे जो जोशी आहे ना, त्याला लक्षात ठेवायची मला गरज नाही. का? कारण पेमेंट चेकनी झालं.
आणि आपल्याला तर बँकेचं नाव आहे SBI. आपण ते अकाउंट ओपन केलेलं ना, मग SBI अकाउंट लक्षात ठेवायचं. मग आता बघा, लॅपटॉप, रियल कम्स इन डेबिट, GST नॉमिनल एक्सपेन्स डेबिट, बँक पर्सनल गिवर क्रेडिट. लॅपटॉप अकाउंट डेबिट, SGST अकाउंट डेबिट, CGST अकाउंट डेबिट टू SBI अकाउंट. ठीक आहे, कळलं, समजलं? ओके, माय मिस्टेक. थँक यू सो मच. 20 ऑगस्ट, ओके. तो 20 ऑगस्ट, लैपटॉप अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू बैंक. लैपटॉप 40,000, CGST 3600, SGST 3600, टोटल 47,200. being purchased laptop at 18% GST. Clear? Today, 22nd. Yes or no? Rent paid by check. Rent nominal expense debit. Check म्हणजे SBI. Personal giver credit. So rent account debit to State Bank of India. Clear? 15,000. 15,000 being paid rent by check. Being paid rent by check. Okay. ठीक. Format extend. Okay. Purchased motor car worth rupees 2 lakh for cash at 18% GST paid by bank. जसं लॅपटॉपचं आता झालेलं तसंच आहे हे. बरोबर आहे ना? 25 ऑगस्ट. मोटर कार होती 2 लाखाची. त्यामध्ये इनपुट CGST SGST 18% म्हणजे परत 99%. बँकने पे केलं म्हणजे SBI. आता बघा, 2 लाख, शेवटचा एक शून्य काढला तर 20,000, ते 10% आहेत. पण 2 शून्य काढले तर 2,000. हा किती आहे? 1%. इंटू किती करायचं? 9. किती झाले? आलं लक्षात? 18,000, 18,000, टोटल 2,36,000. सेम. रियल कम्स इन डेबिट, नॉमिनल एक्सपेंस डेबिट, पर्सनल गिवर क्रेडिट. क्लियर? सो 25 ऑगस्ट, मोटर कार अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट, इनपुट SGST अकाउंट टू स्टेट बैंक ऑफ इंडिया अकाउंट. 2,18,000, 18,000, 2,36,000. Is that clear?
being purchased motor car at 18% GST. क्लियर? ठीक आहे. फिफ्थ, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल. फ्री मध्ये काय वाटलं आपण? गुड्स. रिअल गोज आउट क्रेडिट. जेव्हा आपण आपल्या बिझनेसचं सॅम्पल फ्री मध्ये वाटतो तेव्हा काय होतं? ऍडव्हर्टाइजमेंट होते. येस, ऍडव्हर्टाइजमेंट होते. फ्री मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट होते ना. नॉमिनल एक्सपेन्स डेबिट. इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन, लक्षात ठेवा. सो 26 ऑगस्ट it is advertisement account debit to goods distributed as free samples account. 4,000, 4,000 being goods distributed as free samples. ठीक है, परफेक्ट. पुढे परचेज गुड्स फ्रॉम अमित ₹60,000 ऑन क्रेडिट. एक आहे परचेस, दुसरा आहे अमित. परचेस नॉमिनल एक्सपेन्स डेबिट, अमित पर्सनल गिवर क्रेडिट. बस 28 ऑफ ऑगस्ट, purchase account debit to Amit account 60,000, 60,000 being goods purchased from Amit. ठीक है. ओके, पुढे This meeting is being recorded. ओके. आता बघा काय पुढे सांगितलं. पेड बाय ECS, इलेक्ट्रॉनिक कॅश सर्व्हिस, इन शॉर्ट ट्रान्सफर to Amit ₹58,500, who allowed us a discount of ₹1,500. मग आता बघा, आपण एवढे बँकेतनं ट्रान्सफर केले, एवढं आपल्याला डिस्काउंट मिळालं. पर्सनल गिवर क्रेडिट कोण? SBI. ECS केलं ना. आणि हे कोण? डिस्काउंट. SBI क्रेडिट तर डिस्काउंट पण क्रेडिट. ऑलवेज रिमेंबर, जिकडे कॅश अकाउंट जाणार, जिकडे बँक अकाउंट जाणार, तिकडे डिस्काउंट अकाउंट पण जाणार. ट्रिक आहे ती. सो SBI पर्सनल गिवर क्रेडिट डिस्काउंट नॉमिनल इन्कम क्रेडिट. रिसिव्हर कोण आहे? अमित पर्सनल रिसिव्हर डेबिट. आता लक्षात घ्यायचे कसं होते. 30 ऑगस्ट, ठीक आहे. अमित अकाउंट डेबिट टू स्टेट बैंक ऑफ इंडिया अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. आता बघा, ECS होतं 58,500चं, डिस्काउंट किती होतं? 1,500. मग टोटल अमित किती आहे? 60. असं करायचं. बिंग पेड टू अमित
by ECS and discount received. Okay. Now, again 30 August. Sold goods rupees 5,000 at a loss of 1,000. तर आपण माल विकलाय. Sold goods rupees 5,000 at a loss of 1,000. तर माल कितीला विकलाय? 5,000ला. नुकसान किती केलंय? 1,000चं. म्हणजे माल कितीचा होता? 6,000चा. बरोबर की नाही? आता एक गोष्ट लक्षात ठेव. सेल किती केलंय? 5. ह्याला बघायची गरज नाही. का गरज नाही? परचेस जेव्हा मी केलं, पहिला आपण काय करतो? आपण माल परचेस करतो. समजा आपण मोबाईल विक्रेते आहोत. आपण हा मोबाईल परचेस केला, नंतर हा मोबाईल सेल केला. परचेस केला 10,000ला, सेल केलं 9,000ला. मग कळलं ना नुकसान किती आहे? 1,000. याची वेगळी एंट्री येणार माझ्याकडे. समजा परचेस अकाउंट डेबिट टू कॅश, कॅश मध्ये परचेस केलं, याची वेगळी एंट्री येणार ना माझ्याकडे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. आता कॅश कॅश कॅन्सल होणार, त्यानंतर कळणार ना की अरे 1,000चं नुकसान झालं. इयर एंडला ते करणारच आहोत. जर आपण रेग्युलर गुड्स विकतोय तर त्यावेळेला आपल्याला हे लॉस ऑफ गुड्स वगैरे घ्यायची गरज नाहीये. मग कॅश मध्ये विकलं. ओके. सो एक आहे कॅश, एक आहे सेल्स. तो सेल्स नॉमिनल इनकम क्रेडिट कॅश रियल कम्स इन डेबिट. सो इट इज कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. Cash account debit to sales account, which is rupees 5,000, 5,000. Clear? Being sold goods. Again sold goods ना 31st August. Sales आणि कॅश. येस और नो? दोनच येणार, एक सेल्स आणि एक कॅश. सेल्स नॉमिनल इनकम क्रेडिट कॅश रियल कम्स इन डेबिट. का कम्स इन? विकलं तर पैसे येतात ना सर. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000, 20,000 being sold goods. Are we clear on this? Being sold goods. इकडे नंतर तुम्हाला काय घ्यायची? टोटल. आणि लक्षात घ्या, होमवर्क मध्ये तुम्ही काय करणार आहात? कॅश अकाउंट, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, अमित अकाउंट, एवढं तुम्हाला ड्रॉ करायचं. लेजर म्हणजे जर्नल लिहून काढायचं, नंतर त्याचं लेजर सॉल्व्ह करायचं. आर वी क्लिअर ऑन दिस? परफेक्ट.